आहेत. प्रत्येक देशात महापुरुषांनी जन्म घेतला आहे आणि आपल्या कथा पुढील पिढीसाठी कशा प्रेरणादायी ठरतील हे लिहून ठेवले आहे. त्याचप्रमाणे आपल्या भारत देशातील महाराष्ट्र या पावन पुण्यभूमीवर एका महापुरुषाने जन्म घेतला. ते महापुरुष म्हणजेच आपल्या सर्वांच्या मनावर राज्य करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. प्रतिपंचद्रलेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शाहसुनो शिवसैष्य मुद्रा भद्राय राजते. खरोखरच छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म होऊन जवळजवळ 400 वर्ष होत चालली आहेत. तरीही प्रतिपदेच्या तिथीपासून चंद्राच्या कला जशा वाढत जातात त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती, महानता आणि त्यांच्याबद्दल आपल्या मनातील असणारे आकर्षण हे वाढत चालले आहे आणि म्हणूनच त्यांची महती संपूर्ण जगभरात पसरत आहे. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे हे जिजामाता आणि शहाजीराजांचे एक स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी शूरांना बालवयातच उत्तम संस्कार केले. त्यांनी शूरांना सांगितले प्रत्येक पराक्रमी राजाचे एकच ध्येय, ते म्हणजेच जे पारतंत्र्यात असतात त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे. त्यासाठी त्यांनी शूरांना सांगितले सीतेचे हरण करणाऱ्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता. बकासूरचा वध करून दीनदुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता. अशा प्रत्येक गोष्टीत त्यांनी पराक्रमी पुरुषाला भगवंतांचे स्थान दिले तर स्वातंत्र्याला ध्येयाचे स्थान दिले. जिजाऊंनी ज्या गोष्टी शूरांना सांगितल्या त्या पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या असत. जिजाऊंनी लहानपणी दिलेल्या शिकवणीची त्यांनी आयुष्यभर पालन केले. त्यांनी कधीही